नमस्कार. जागृत लोकशाही या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो. तुम्ही चोरी करायची. चोरी केल्यानंतर पोलिसांना चोर कळतो. चोर कळाला की त्याला पोलीस पकडतात. पोलीस पकडून त्याच्याकडून मुद्देमाल परत घेतात आणि चोराला परत सोडून देतात. मला नाही वाटत असा कुठला मूवी किंवा असा कुठला सिनेमा तुम्ही आतापर्यंत हिंदीत, मराठीत वगैरे कुठं बघितला असेल. असंच झालंय. म्हणजे भारतीय न्याय व्यवस्था तुम्हाला माहिती आहे की संविधानाच्या नुसार आपला देश चालतो. आपल्याकडे पहिले पोलीस कंप्लेंट होते, FIR रजिस्टर्ड होते. FIR रजिस्टर्ड नंतर कोर्टात आरोपीला पोलीस पकडून कोर्टात सादर करतात. पुढे प्रोसेस होते, हे सगळ्यांना माहिती. पण इथे एक अक्षरशः हसण्यासारखी गोष्ट घडली. म्हणजे महाराष्ट्रात गेल्या 4 दिवसापासून लोक हसतायत. म्हणजे जे सुजाण लोक आहेत, जे हुशार लोक आहेत, ज्यांचा बुद्ध्यांक व्यवस्थित आहे, ती लोक आज हसतायत. ते प्रकरण म्हणजे अजित पवार यांचा दिवट्या. हो, दिवट्या याच्यासाठीच म्हणाल की त्यांनी खूप छान काम केलंय. स्वतः अजित पवारांनी 70,000 कोटींचा घोटाळा पचवला आणि विरोधकांची शिव्या खाल्ल्या, शाप खाल्लेत. आणि एवढं करून सुद्धा अजित पवारांनी ते पचवलं आणि ते लोकांना विसरायला भाग पाडलं नाही. राजकारणात आज ते काम करतात. पार्थ पवारांना ते जमलं नाही. कारण की हे बघा, राजकारणामध्ये जे काही घराणे बघतो आपण, त्या प्रत्येक घराण्यामध्ये वडील जसा आहे तसा मुलगा होईलच असं नाहीये. आता अजित पवार जे आहेत तसं त्यांचा मुलगा होईलच असं वाटत नाही की ते तसं काही होतील. अर्थातच मूळ मुद्द्याकडे येतो. चोरांचा विषय तुम्हाला पटला असेल. चोरी केली, चोरी समजली, चोरही समजला, चोरीचं सामानही समजलं, पोलिसांना पकडलं, चोरीचं सामान जप्त केलं आणि चोराला सोडून दिलं. लक्षात येतंय तुमच्या? महाराष्ट्रात असंच काही झालं 4 महिन्यांपूर्वी. म्हणजे साधारण एप्रिल-मेच्या दरम्यान हे सगळं प्रकरण होत होतं. मेनस्ट्रीम मीडिया जो झी ग्रुप जो आहे, त्याचा Zee24 जो आहे, त्यांनी हा पर्दाफाश केला. ही जी काही मुंडवा परिसरातील कोरेगाव, जसं म्हणजे नाशिक असेल, पुणा असेल, मुंबई असेल, याच्यामधले क्रीम एरिया असतात. क्रीम एरिया म्हणजे त्या ठिकाणी बाजारभाव जास्त असतो, त्या ठिकाणी खूप महागाई असते, त्या ठिकाणी उच्चभ्रू लोक राहत असतात. अशा प्रकारचा तो एरिया असतो. त्याला आपण क्रीम एरिया म्हणतो साधारण. आणि त्या एरियामध्ये त्याला म्हणजे पुण्यातीलच 4-5 क्रीम एरिया आहे, जसं मगरपट्टा, सिटी वगैरे जसं आहे. तर त्याप्रमाणेच मुंढवा म्हणजे कोरेगाव हा जो प्रकार, हा जो ठिकाण आहे, या ठिकाणी ही 40 एकरची जमीन आहे. ही महारवतनाची जमीन आहे. मुळात मला पहिलं तुम्हाला हे सांगायचं की महारवतनाची जमीन म्हणजे काय. ब्रिटिशांच्या काळामध्ये ब्रिटिशांनी ज्यावेळेला लोकांना कामाला ठेवलेलं असायचं, त्यावेळेला त्यांना वेतन मिळायचं. आता काही लोकांना सर्वांनाच वेतन देणं त्यांना शक्य नव्हतं. त्यामुळं वेतन आणि वतन या 2 व्याख्या प्रामुख्याने तेव्हाच सुरू झाल्या. आता वतन हे वेगळं आणि वेतन हे वेगळं. वेतन म्हणजे आपण जे काही काम करतो, आम्ही काम करतो, पगार घेतो, मानधन घेतो, त्याला आपण वेतन म्हणू. आणि जे वतन आहे ते ब्रिटिशांनी सुरू केलं की साधारण तुम्ही आमचं म्हणजे ब्रिटिश सरकारचं काम करणारी जी लोक आहेत, जी महार मंडळी आहेत, ते ब्रिटिश सरकारचं काम करतील आणि ते काम करताना त्यांना आम्ही मोबदला म्हणून वेतन नाही देणार, तर आम्ही त्यांना वतन देणार. वतन म्हणजे त्यांच्या काही जमिनी असतात, काही जमिनीचा पट्टा असायचा, तो पट्टा त्यांना कसण्यासाठी द्यायचे ते. आणि तो पट्टा कसून त्यांनी त्याचं पीक काढून ते विकायचं किंवा त्याचा पैसा करायचा जे असेल. म्हणजे अशा प्रकारे वतनाची व्याख्या होती. आता हा जो वतन जो आहे, हा महार वतनी कायदा, हा पाहायला गेलं तो खूप डीप आहे. महार वतनाच्या जमिनी विकताच येत नाही मुळात. आणि जर ती विकायची असेल तर ती खूप मोठी लेंदी प्रोसेस आहे. म्हणजे मंत्रालयापर्यंत जाऊन सर्वच खात्यांचा जिल्हाधिकाऱ्याकडे त्या संदर्भामध्ये पाठपुरावा करावा लागतो. जिल्हाधिकारी त्यातलं आरक्षण बघतो. बऱ्याचशा गोष्टी आहेत. या सर्व गोष्टी बघून झाल्यानंतर साधारणतः ती जमीन म्हणजे जवळपास अशी काही भरपूर प्रकरणं आहे की ती डिनायच होतात.
मूळ मुद्दा आता इथे असा आहे की महार वतन काय हे आता आपल्याला कळलं. 40 एकर जमीन म्हणजे 1800 कोटी रुपयाची आज तिची किंमत आहे. 1800 कोटी रुपयाची ती जमीन आहे. 300 कोटीला अवघ्या 6 गुणा म्हणजे 6 पटीने जास्त असलेली जमीन. म्हणजे 1800 कोटीची जमीन 300 रुपये, सॉरी माफ करा, जी 300 कोटी रुपयाला घेतली असं दाखवलं. आणि 300 कोटीला घेतलेली जमिनीचा साधारणतः 3-7-21 7% आहे स्टॅम्प ड्युटी वगैरे पकडू आपण. 7-21 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी भरायची. 21 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी न भरता अजित पवारांनी पॉवर ऑफ अटर्नी करून घेतलेल्या ज्या शीतल ज्या आहेत, म्हणजे शीतल तेजवानी, ज्यांचा इतिहास अक्षरशः भयानक आहे, म्हणजे वाईट आहे असं म्हणून. वाईट याचा अर्थाने म्हणेल की त्यांच्यावरती खूप ठिकाणी डिफॉल्टर आहेत, बँकेचे डिफॉल्टर आहेत, त्यांच्यावर काही प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्यांचा पती, त्याच्यावर देखील गुन्हा दाखल आहे आणि गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना ईडीचं समन्स पण आलेलं होतं. या सर्व प्रकरणामध्ये शीतल तेजवानी ह्या आता सध्या गायब आहेत. आता मुद्दा इथे असं येतोय की हा व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण काय. आता तुम्ही म्हणाल आम्हाला हे सर्व प्रकरण तर माहिती होतं, किंवा हे नवीन तू असं काय सांगतोय. नवीन मी तुम्हाला असं सांगतोय की अमेडिया जी कंपनी आहे, पुणे स्थित अमेडिया कंपनी, ही कंपनी अमेडिया होल्डिंग्स नाव आहे त्या कंपनीचं. ती LLP कंपनी आहे, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप असं LLPचं लॉंग फॉर्म आहे. LLP कायद्यानुसार, कंपनी कायद्यामध्ये सुरुवात LLP कंपनी जी आहे, LLP मध्ये ज्या वेळेला डायरेक्टर, डेझिग्नेटेड पार्टनर ही सर्व लोक ज्या वेळेला कंपनीत येतात तर त्यांना त्यांचा काही पर्सेंटेज दिलेला असतो, जो MOU नुसार ठरवलेला असतो. म्हणजे कंपनीचा जो मुख्य डेझिग्नेटेड पार्टनर आहे तोच इतर पार्टनरला अपॉइंट करत असतो. म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल, मुळात तुम्हाला इथे LLP कंपनी काय असते हे समजून घेणं गरजेचं आहे. अगदी शॉर्टकटमध्ये आणि शुद्ध मराठीत मी तुम्हाला एवढंच सांगेन की समजण्यासारखं की LLP कंपनीमध्ये तुम्ही डेझिग्नेटेड पार्टनर असतो. कमी भाग भांडवलामध्ये ही कंपनी चालू होते. जसे प्रायव्हेट लिमिटेड, पब्लिक लिमिटेड कंपन्यांना जे काही टर्म्स अँड कंडिशन फुलफिल कराव्या लागतात, त्या या ठिकाणी ह्या केसमध्ये LLP कंपनीला त्याची गरज पडत नाही. अर्थातच 4 वर्ष ह्या कंपनीला, LLP कंपनीला स्थापन होतात. म्हणजे 4 वर्षांपूर्वी ही कंपनी स्थापन होते आणि 4च वर्षात त्या कंपनीला येथे ह्या सदर 40 एकर जागेमध्ये आम्हाला IT पार्क उभारायचंय म्हणून मागणी करण्यात येते. म्हणजे IT पार्क त्या ठिकाणी उभं करायचंय अशी मागणी त्या पत्रात आहे. तुम्ही आता ते पत्र बघत असाल की 4 वर्षाचा कुठलाही अनुभव नाही, की LLP कंपनी आहे, त्या कंपनीचा कुठला अनुभव नाही. भाग भांडवल किती, लाख रुपये, आणि त्या कंपनीकडनं इतका मोठा व्यवहार केला जातो, इतका मोठा पैसा येतो कुठून, हा मुद्दा वेगळा आहे. आता अजित पवार सांगतायत की दोघांमध्ये देवाणघेवाण 1ही रुपयाची झालेली नाही, असं कसं म्हणताय. अजित पवार महाराष्ट्रातले एक असे नेते आहेत की ते पत्रकारांच्या प्रश्नांना कशी सहज, आपण बॅटवरती बॉल आल्यानंतर कसं उडवून लावतो, तसे पत्रकारांच्या प्रश्नांना कसं उडवता येईल याची चांगली लकब त्यांना आहे. म्हणजे चांगलं ज्ञान त्याचं आहे. इतर मला नाही वाटत कुठल्या महाराष्ट्रातल्या नेत्याला, म्हणजे इतकं मोठं तोंडशी घशाशी आलेलं प्रकरण, एवढं त्रासदायक असलेलं प्रकरण, ज्यात आपला मुलगा गुंतलाय आणि मीडियाला 1, 2, 3, 4, 5, 6 वेळेस फेस करायचं आणि मीडिया समोर अक्षरशः असा आव आणायचं की माझं त्याच्यात काहीच नाही. मुळात अजित पवारांना हे प्रकरण कळल्यानंतर मीडियाने सांगितलं की असं काही घडलंय, तर त्यावेळेला अजित पवारांनी स्पष्ट सांगितलं, नाही माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही, मला काही जमत नाही, म्हणजे मी काही ओळखत नाही या सगळ्या विषयामध्ये असलेल्या लोकांना ओळखत नाही, किंवा माझ्या कानावर नाही. नंतर ते दुसऱ्या पत्रकार परिषदेत म्हणतात की माझ्या थोडं काही अंशी प्रमाणात माझ्या 4 महिन्यांपूर्वी ही गोष्ट कानावर आलेली होती. अजित पवारांना ही जी महाराष्ट्रातली जनता आहे ही दूधखुळी वाटते. म्हणजे त्यांनी सपशेल समजलंय, इथे मला काही शब्द उच्चार करायची खूप तीव्र इच्छा होते, पण ते मी नियमानुसार इथे शब्द उच्चार नाही करू शकत. अजित पवार महाराष्ट्रातील जनतेला डॅश 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 समजतात. म्हणजे तुम्ही समजून घ्या काय समजतात. आपण कसंही वागायचं, म्हणजे 70,000 कोटी रुपयाचा घोटाळा, सिंचन घोटाळा
होत होता किंवा झालेला आहे हे ज्यावेळेला अजित पवार हे विरोधी होते, ज्यावेळेस मोदींनी त्यांच्यावरती निवडणुकीवेळेस आरोप केला होता, थेट मोदींनी आरोप केलेला होता कि महाराष्ट्र में 70,000 कोटी रुपए का घोटाला करने वाले लोगों को हमें जेल में डालना है. त्याचबरोबर त्यांचेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्याच पक्षाचे आजचे जे देवेंद्र फडणवीस हे त्या काळी बोलत होते की अजित पवार जेल में जाएंगे आणि चक्की पिसिंग. आता मला सांगा चक्की पिसिंग कुठे आहे? चक्की पिसिंग कुठे आहे? अजित पवारांचा 70,000 कोटी रुपयांच्या घोटाळ्यावरती हेच देवेंद्र फडणवीस बैलगाडीवर फिरत अजित पवारांच्या बद्दल 70,000 कोटी रुपयाचे लिहिलेल्या प्रती हे लोकांना वाटत होते. तुम्हाला आठवत असेल इतिहास. हे देवेंद्र फडणवीस आज ह्या प्रकरणामध्ये मी तर स्पष्ट सांगतोय की ह्या प्रकरणाला समिती गठीत करू द्या, नाही तर काही करू द्या, या प्रकरणाला क्लीन चिट आजही मिळाली आहे. पार्थ पवारांचं काय होणार आहे? काहीच होणार नाही. एकाही FIR मध्ये त्यांचं नाव नाही. मी तुम्हाला सांगतो 2 FIR झाल्या त्याच्यात. 2 FIR. 2 मिनिटं द्या मला, मी तुम्हाला FIR व्यवस्थित सांगतो. याच्यामध्ये पहिली जी FIR झालेली आहे ती पार्थ पवारांचं याच्यामध्ये नाव नाही. अमेडिया कंपनीचं सुद्धा याच्यामध्ये नाव नाही. अमेडिया कंपनीमध्ये पार्थ पवार 99% शेअर होल्डिंग वरती आहेत. 1% होल्डिंग वरती त्यांचे जे मामे भाऊ आहेत ते आहेत. साधी आणि सरळ गोष्ट आहे, जर कंपनीवरती गुन्हा दाखल होत नाही, त्यांच्या भावावरती गुन्हा दाखल होतोय. अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार जो त्यांनी जे काही दिवट्यापणा केलेला आहे त्याला याच्यामधनं पूर्ण सरळ आणि अलगद कसं बाहेर ठेवता येईल याचा पूर्ण प्रयत्न अजित पवार करतायत. आणि अजित पवारांच्या हातचं प्रकरण बिलकुल नाहीये हे. म्हणजे मी तुम्हाला इतकं सांगेल जबाबदारीने की देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद असल्याशिवाय हे काही होऊ शकत नाही. फडणवीस त्यांना माहिती आहे, फडणवीसांना हे सगळं माहिती आहे की आत्ताच ही पाहिजे. म्हणजे अतिशयोक्ती व्हायला नको की गेल्या काही दिवसांपासून ऐकायला मिळतंय की आता येणाऱ्या काही निवडणुकांमध्ये वरचढ दुसरा मित्रपक्ष आपला वरचढ व्हायला नको म्हणून आपले जे फडणवीस आहे ते अशा प्रकारच्या खेळी खेळतच आले तर ते खेळतील. कदाचित ही खेळी हे त्याचंच उदाहरण आहे. म्हणजे अजित पवारांची फाईल निघणं ही सोपी गोष्ट नाहीये आणि ही पूर्ण महाराष्ट्रासमोर येणं आणि फडणवीसांना याबद्दल माहीत नाहीये असं काही होऊ शकत नाही. म्हणजे हे सगळं होऊ दिलं आणि ते अचानक बाहेर आणलं. त्यामुळं आज ह्या मिनिटाला अजित पवार तसं म्हणतीलच, कारण मित्रपक्ष आहे, त्यांच्या सत्तेत आहे, त्यामुळे ते तर सरळ स्पष्ट म्हणतील नाही असं काही फडणवीस करणार नाही किंवा असं काही राजकारण नसतं. पण अजित पवारांचा जरी अनुभव गाढा असला तरी प्रत्यक्षात लोक माणसं विरोधी पक्षनेत्यांचं मत सुद्धा तितकंच महत्वाचं आहे की हा त्यांच्या विरोधात गेम करण्यात आलाय, त्यांना गोवण्यात येत आहे. असो, महारवतनाची जमीन जी आहे 40 एकर जी जमीन आहे तिचं व्हॅल्युएशन जर बघितलं म्हणजे रेडी रेकनर प्रमाणे तिचं व्हॅल्युएशन निघतंय 400 कोटी रुपये. तर या सर्व संदर्भामध्ये एकही पैशाचा व्यवहार झाला नाही असा अजित पवार आणि म्हणजे तुम्हाला हसू इथे येतं की महाराष्ट्राचा महसूल मंत्री जो आहे त्याने स्पष्ट सांगितलंय की म्हणजे हा संबंधित सगळा महसूल मंत्री अर्थातच तलाठी निबंधक उपनिबंधक हे सगळं त्यांच्या अखत्यारीत येतात. त्यांनी त्यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. अर्थात अधिकाऱ्याला फाशी देण्यात आली तरी चालेल, पण मात्र अजित पवारांचा कार्टा वाचला कसा जाईल याचा प्रयत्न होता. म्हणजे बावनकुळेंनी तर हद्दच केली की असं काही या सगळ्या प्रकरणात काही तथ्य नाहीये आणि या सगळ्या प्रकरणात तथ्य नसल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल होण्याचा काही प्रश्न येतच नाही. तुम्हाला इतकी साधी म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला अक्षरशः काय समजतायत शब्द काही नियमाप्रमाणे आपल्याला वापरता येत नाहीत. युट्यूबवरती काही पॉलिसी असतात. महाराष्ट्राच्या जनतेला हे सगळं कळलेलं आहे. हे लोक काय करतात. तुम्ही आज साधं FIR करायला जा ना, पोलीस स्टेशनमध्ये जा, ज्याचा संबंध नाही, ज्याची कॉल डिटेल्स कॉल रेकॉर्ड काढून त्या व्यक्तीला सुद्धा ज्याचा जो नातेवाईक आहे जो दूरचा आहे ज्याचा याच्याशी संबंध नाही किंवा एखादा मित्र आहे किंवा एखादी मैत्रीण आहे तिला सुद्धा त्या FIR मध्ये चौकशीला बोलवलं जातं, तिच्यावरती सुद्धा सह आरोपी केलं जातं त्याला आणि गुन्हेगार ठरवलं जातं प्रथमदर्शनी. नंतर जे काय होईल तो कोर्टमध्ये होतं. या सगळ्या प्रकरणामध्ये थेट कंपनी अमेडिया कंपनी ही जी आहे ही अजित पवार यांच्या मुलाची 99% होल्डिंग असलेला जो व्यक्ती त्याची कंपनी तिच्या नावाने खरेदी होते.
शीतल तेजवानी ही सगळी याच्यातली दलाल आहे. शीतल तेजवानी ही आता सध्या गायब आहे. म्हणजे शीतल तेजवानीचा बॅकग्राऊंडच खूप घाण आहे. म्हणजे थोडक्यात सांगितलं तर तिच्या असे गैरव्यवहाराचे खूप उदाहरणं आपण याच्या आधी बघितले. आता ह्याच्यामध्ये काय झालंय, तात्पुरती एफ-आय-आर म्हणजे एफ-आय-आर मध्ये जेवढं मामे भावाला गुंतवता येईल, तेजवानीला गुंतवता येईल, त्याच्यानंतर हे जे बाकी लोक यांना गुंतवण्यात आलेलं आहे. पण याच्यामध्ये अजित पवार यांचा मुलगा आहे, त्याला अजिबातच याच्यात गोवण्यात आलेलं नाही. कारण साधी आणि सरळ गोष्ट, एफ-आय-आर झाली, चौकशी होणार, चौकशी झाली, शिक्षा होणार, शिक्षा होणार म्हणजे लेंदी प्रकरण होणार. या सगळ्या गोष्टींचा त्रास अजित पवारांना राजकीय जीवनात सुद्धा होणार आहे. येणाऱ्या निवडणुका आहेत त्याला होणार आहे. त्याच्यामुळे एक साधी आणि सरळ बाब आहे की अजित पवारांनी या सर्व गोष्टीकडे, म्हणजे आपल्याला असंही म्हणून चालणार नाही की अजित पवारांना माहिती होतं की नव्हतं, मात्र देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा गेम केलाय का असा प्रश्न लोक विचारत आहेत. देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा गेम केलाय असं लोक विचारत आहेत. म्हणजे प्रत्यक्षात पंतप्रधानांनी आरोप केलेला जो व्यक्ती आहे त्यांना राष्ट्रवादी पक्ष सोडून भाजपच्या मित्रपक्षासोबत बनून जावं लागलं. त्या अजित पवारांची इतकी नाचक्की झाली. म्हणजे सकाळी सकाळी देवेंद्र फडणवीसांनी उठून आपण जी शपथ घेतलेला, जो सकाळचा पहाटेचा शपथविधी तुम्हाला आठवत असेल काही वर्षांपूर्वीचा, त्यावेळेस हे अजित पवारांची अशीच पळापळ झालेली होती. म्हणजे जी अर्थातच पळापळ ही कशासाठी झाली होती महाराष्ट्राला सांगण्याची गरज नाही. 1973च हे बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया केंद्राचं खातं जे आहे त्यांनी 15 वर्षासाठीचा करार केलेला होता. या भाडे करार होता. आणि 1973 ते 1988 असा पुढील वर्षाचा 50 वर्षाचा करार, म्हणजे 2038 पर्यंतचा हा करार होता. आता पॉवर ऑफ अटॉर्नी ही सर्व काढून घेण्यात आली. पॉवर नाही पाहिजे, पॉवर ऑफ अटॉर्नी ही घेण्यात आली शीतल तेजवानी यांच्याकडून. तर लोकांकडनं 10-15 हजार रुपयात लिहून घेण्यात आलं या महारत्नाच्या जमिनींबाबत. आणि केंद्राचे माफ करा, राज्याच्या नियमात जे काही महसूलचे नियम आहेत त्याच्यामध्ये सर्व ठिकाणी त्यांना धाब्यावर बसवण्यात आलं. आणि शीतल तेजवानी हिने ही कंपनी पॉवर ऑफ अटॉर्नी मध्ये घेऊन ती आज यांना विकण्याचा प्रयत्न केला, अमेडिया होल्डिंग्स या LLP कंपनीला. सांगायचं इथे असं आहे की भूखंड बळकवण्यासाठी ह्या लोकांची जी भूक आहे, म्हणजे मंत्र्यांची भूक आहे, म्हणजे भस्म्या झालाय. म्हणजे यांना रोग झालाय. म्हणजे महारवतनाच्या जमिनी असो, आरक्षण पडलेल्या जमिनी असो, वनराईतल्या जमिनी असो, फॉरेस्ट विभागातल्या काही जमिनी असो, मग त्यानंतर तुमच्या आदिवासींच्या काही जमिनी असो, ऐकिवात हे सगळे प्रकरण. ह्या सर्व जमिनींवरती यांची कायम नजर आजपर्यंत बघितली. म्हणजे हे तर अजित पवार किंवा पार्थ पवार प्रकरण हे आज समोर आलंय. याच्या आधी खडसेंचं प्रकरण पण आपल्याला आठवत असेल. म्हणजे खडसेंच्या प्रकरणामध्ये त्यांच्याकडे तर अनेक खाती होती. त्यांच्या नातेवाईकांच्या मार्फत पुण्यामधल्या भोसरी इथली जमिनीचा वाद तुम्हाला आठवत असेल. खडसेंना त्यावेळेला राजीनामा द्यावा लागला होता. अर्थात खडसेंचा या प्रकरणाशी संबंध होता नव्हता, मात्र त्यांचा तो निकटवर्तीय किंवा नातेवाईक होता आणि असंच प्रकरण जवळपास होतं. आणि त्यावेळेला खडसेंना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता, हे लक्षात घ्या. स्पष्ट माझं म्हणणं आहे, अजित पवारांनी या प्रकरणात आपला स्वतःचा राजीनामा द्यायला पाहिजे. अर्थात राजीनाम्याची काय गरज आहे, तुम्ही स्वतः, मला हसू इथं येतं की आपल्या मुलाच्या बाबतीमध्ये असलं काहीतरी प्रकरण घडतंय आणि तोच माणूस पत्रकार परिषद घेतोय आणि तोच उत्तर देतोय. म्हणजे त्यांनीच पत्रकार परिषद घ्यायची, त्यांनीच चुकीचे कामं करायचे आणि क्लीन चिट देणारा आपला बापच आहे. म्हणजे चाललंय काय महाराष्ट्र? प्रामाणिकपणे सांगतो, जबाबदार मुख्यमंत्री आहेत या प्रकरणाला. मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये सिरियसली पत्रकार परिषद घेऊन लोकांना सांगणं गरजेचं आहे की काय प्रकरण झालंय, काय नाहीये. म्हणजे ह्या ज्या काही समित्या गठीत करण्यात येत आहेत, तुम्ही एक लक्षात घ्या, 1 महिन्यानंतर या समितीचा अहवाल येणार आहे आणि ही समिती अहवाल देऊन म्हणजे आता हसू या ठिकाणी येत आहे की समितीचा प्रमुख म्हणून त्याच विभागाच्या एका अधिकाऱ्याला केलं.
मला सांगा, काय डोंबल्याची चौकशी होणार आहे त्या सर्व समितीच्या त्या खालच्या लोकांना? त्या लोकांची काय चौकशी केली जाणार आहे? साहजिकच आहे त्यांच्या मुंड्या पिरगळल्या जाणार आहे. जे कोणी दुय्यम आहे, त्यांचे खालचे शिपाई आहे, ज्यांनी डॉक्युमेंटेशन केलं, त्यांनाच ह्याच्यात बळीचा बकरा ठरवला जाणार आहे. याच्यामध्ये राजकारणाला थोडी, म्हणजे पार्थ पवारला थोडी याच्यामध्ये अडकवणार आहे. पार्थ पवारच्या बाबतीमध्ये FIR मध्येच जर त्याचं नाव नाहीये तर त्या प्रकरणाला चौकशी तुम्ही करणार काय? मुळात तुम्ही ती जमीन खरेदी केलेली किंवा न केलेली म्हणतायत आणि त्या जमिनीची ती सरकारला आम्ही परत हस्तांतरित करीत आहोत. मुळात तुम्ही तिची खरेदी केली असंही म्हणताय. दुसरी गोष्ट म्हणजे मजेची बाजू तुम्ही लक्षात घ्या. मजेची बाजू अशी आहे की ज्या काही प्रकारामध्ये जेवढा पर्सेंटने टॅक्स भरायला पाहिजे होता, म्हणजे तुम्ही लक्षात घ्या बरं का, आता मी काय सांगतोय. जमीन 1800 कोटी रुपयाची घेतली आहे 300 कोटीला. हिशोब व्यवस्थित आहे का? जमीन 1800 कोटीची घेतली 300 कोटीला. 300 कोटीमधून 300 कोटीच्या अकॉर्डिंग तुम्हाला 7% 21% तुमचा हा मुद्रांक शुल्क वगैरे हे म्हणजे टॅक्सेशन जातं, मुद्रांक जातो. आता FIR मध्ये असं रजिस्टर का, म्हणजे FIR मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की प्रत्यक्षात आता त्यांनी ही जर रिव्हर्स करायची असेल, ही जमीन जर सरकारला परत करायची असेल, तर त्यांनी आता तो 21 कोटी नाही भरायचा आहे, त्यांनी 6 कोटी भरायचा आहे. 6 कोटी टॅक्स भरायचा आहे. 6 कोटी भरल्यानंतर ती जमीन होणार. म्हणजे कुठलं लॉजिक असेल 6 कोटीचं, हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, म्हणजे समजून सांगतो. शासनाच्या जमिनी किंवा ज्याला आपण म्हणतो की जसं आपण सबसिडी म्हणतो, तुम्ही सबसिडी समजत असाल, सबसिडी येतात सिलेंडर्सच्या सबसिडी वगैरे, इतर भरपूर सोलरच्या सबसिडी चालू आहेत. तर त्याप्रमाणे या जमिनीला विकत घेण्यासाठीची म्हणून सबसिडी म्हणून 21 कोटी ऐवजी 6 कोटी रिटर्न टॅक्स ड्युटी सांगितली आता. म्हणजे 21 कोटी घेऊन हे प्रकरण म्हणजे शासनाकडे जमा होईल ही जमीन परत. त्याच्याऐवजी त्याच्यातही शहाणपणा करून ती 6 कोटी तुम्ही भरा आणि म्हणजे ज्याला आपण काय म्हणू, त्याला शासकीय सवलत, ही शासकीय सवलत देण्यात आलेली आहे. आणि त्या शासकीय सवलतीचा जो अधिभार आहे, म्हणजे ही संपूर्ण चेष्टा आहे या सगळ्या प्रकरणामध्ये. ही सर्व चेष्टा लावली महाराष्ट्राच्या जनतेची चेष्टा आहे. आता महाराष्ट्राची जनता इतकी दुधखुळी राहिलेली नाहीये. हे आता येत्या काही दिवसात येणाऱ्या निवडणुकांमध्ये यांना धोबी पछाड दिल्याशिवाय राहणार नाही आहे. कितीही तुम्ही EVM सेटिंग्स करा, कितीही तुम्ही लोकांना वेड्यात काढा, कितीही तुम्ही दुबार नावं टावा. राहुल गांधींनी गेल्या 4-5 दिवसांपूर्वी परत एक सेकंड पार्ट घेतला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या या चुकीच्या गैरव्यवहाराचा. इलेक्शन कमिशनला प्रश्न विचारले का ते दरवेळेला हात काढून घेतात की आमचा याच्याशी काही संबंध नाही. अरे मग तुमचं काम काय? एकच व्यक्ती 20-20 ठिकाणी त्याचे मतदार म्हणून फोटो आहेत असं राहुल गांधींनी स्पष्ट पत्रकार परिषदेत सांगितलं. सेकंड पार्ट बघितला असेल. अजित पवार आज महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत. सत्तेची लालसा काय असते हे अजित पवारांकडून आपल्याला जिवंत उदाहरण पाहायला मिळतं. सत्तेसाठी काही करू शकतो तो माणूस. शरद पवारांच्या तालमीत तयार झालेला माणूस आहे तो, त्यामुळे तो सत्तेसाठी काही करू शकतो. शरद पवारांनी देखील असंच केलेलं होतं. शरद पवारांनी काँग्रेस सोबत काही वर्षांपूर्वी, काही दशकांपूर्वी असंच काही केलेलं आपण बघितलेलं आहे. शरद पवारांचंच उत्तम उदाहरण आपल्या समोर घेऊन अजित पवारांनी असे प्रकार केले. आता राहिला प्रश्न, भूखंड हा बळकावलेला सरकारच्या ताब्यात देण्यात आलेला आहे की नाही, त्याची प्रोसेस चालू आहे. मुळात त्याची आता चौकशी एक विभाग, म्हणजे मुख्यमंत्री म्हणतात एक विभाग नेमला आहे, त्याचे मुख्य जे आहेत त्यांना याच्यावरती समिती. अरे ही समिती गठीत करण्याचा संबंध येत नाही ना. समिती तुम्ही करूच नका ना, प्रकरणच रफादफा केलंय तुम्ही. अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार जर याला FIR मध्ये घेतलंच नाही तर या प्रकरणात अर्थच नाही येतात. ते नाही. शीतलला जरी तुम्ही, शीतल तेजवानीला जरी पकडलं, ती स्वतः स्वाधीन झाली. दिग्विजय आहे, त्यांचा मामे भाऊ दिग्विजय पाटील आहे. दुय्यम निबंधक आहे रवींद्र तारू म्हणून, याला पण याच्यामध्ये दोषी ठरवलं. हे सर्व जे काही लोक आहेत, हे लोक आज न उद्या सुटणारच आहे. अशी काही मोठी गोष्ट नाहीये की हे लोक आयुष्यभर जेलमध्ये राहणार आहे. त्याच्यात काही नवल नाहीये या सगळ्या प्रकरणात. सांगायचं इथे एवढंच आहे की या सर्व प्रकरणामध्ये राजकीय हस्तक्षेप अजित पवारांकडून होणार यात तीळ मात्र शंका नाही.
अजित पवारांकडून या सगळ्या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होणार, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होणार, आपल्या पदाचा गैरवापर होणार, हे सगळ्यांना दिसतंय ना. विरोधी पक्ष तरी काय करतोय, तो मागणीच करतोय. अजित पवारांनी राजीनामा दिल्याशिवाय या प्रकरणाची चौकशी, मला नाही वाटत त्याच्यानंतर सुद्धा निपक्षपाती चौकशी होते, पण अजित पवारांनी आपला धर्म समजून, आपली जबाबदारी समजून उपमुख्यमंत्री पदापासून लांब राहायला गरजेचं आहे, जोपर्यंत या विषयाचा अहवाल, रिपोर्ट हा समोर महाराष्ट्राच्या येत नाही. पहिली गोष्ट तर विरोधकांनी या सर्व प्रकरणामध्ये अजित पवारांचा ड्युट्याचं नाव, पार्थ पवारांचं नाव का नाही घेतलं म्हणून याच्यासाठी आंदोलन करणं गरजेचं आहे. LLP कंपनीचे नियमच असे सांगतात की LLP कंपनीचा जो डेझिग्नेटेड पार्टनर असतो, तोच डेझिग्नेटेड पार्टनर इतर लोकांना MOU, मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग, म्हणजे त्याच्या अधिकारातून इतर लोकांना तो अपॉइंट करत असतो का तुम्ही माझे पार्टनर आहात, काही पर्सेंटेज तुमचे असतील, 2% असू शकतात, 1.5% असू शकतात, 20% असू शकतात, असा MOU, असं LLP मध्ये असा MOU होतो. 99% मध्ये जर पार्थ पवार आहेत आणि एकाच % मध्ये जर दिग्विजय पाटील आहे, हसण्यासारखं प्रकरण आहे, लिटरली हसण्यासारखं प्रकरण आहे. गुन्हा दाखल पण होतोय, मुद्देमाल जप्त पण केला जातोय. जसं ते दुकानातनं मोबाईल फोडलं, चोरी केली, पोलिसांनी मोबाईल परत घेतले आणि त्याला सोडून दिलं. ती जमीनही परत घेण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि यांनाही सोडून दिलं, म्हणजे FIR पण नाही. साध्या माणसाच्या बाबतीत महाराष्ट्रात किंवा भारतात असं होतं का हो कायद्याच्या बाबतीत? या सगळ्या प्रकरणात साध्या बाबतीत, म्हणजे इतर कुठली चिल्लर कंप्लेंट घ्या, छोट्याशा कंप्लेंटसाठी सुद्धा माणूस पोलीस स्टेशनमध्ये जातो. त्याच्यावर FIR दाखल करण्यासाठी पोलीस लोक किती घाई करतात, किती प्रयत्न करत असतात. ज्यांचा संबंध नाही त्यांना सुद्धा याच्यात पीडित करण्यात येतं, म्हणजे माफ करा, त्यांना सुद्धा यांच्यात गोवण्यात येतं. पोलीस लोक या ठिकाणी या प्रकरणाची निपक्षपातीपणे चौकशी करणारच नाही. मुळात खातं, संस्था किंवा राज्य शासन, राजसत्ताच ही जर अजित पवारांच्या बाजूने असेल तर कसली चौकशी करणार आहे, तुम्ही कसला अहवाल देणार आहे? अजित पवारांनी स्पष्ट, माझं म्हणणं आहे, अजित पवारांनी राजीनामा या प्रकरणात द्यायला पाहिजे, द्यायलाच पाहिजे. त्याशिवाय या प्रकरणाची चौकशी सुरू होणं देखील चुकीचं आहे. अजित पवारांच्या दबावानंतर अहवाल तयार होईल. अहवाल तयार झाल्यानंतर तुम्हाला असं येईल त्यावेळेस की मुळात पार्थ पवारची ही कंपनीच नाहीये, म्हणजे तुम्हाला थोड्या दिवसांनी हे सुद्धा ऐकायला मिळेल. म्हणजे अजित पवार काय नाही करू शकत. म्हणजे आज तरी आज तुमच्या समोर म्हणता हा मीडिया कंपनी अजित पवारची आहे, 99% दिसते. ज्यावेळेस तुम्ही अहवाल ज्यावेळेस तुमच्या समोर येईल त्यावेळेला तुम्ही हे सुद्धा बघायला, तुम्ही म्हणजे तुम्हाला नवल वाटायला नको की अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार याची ही कंपनीच नाहीये. ही कंपनी तिसऱ्या कोणत्या तरी माणसाची होती. डॉक्युमेंटेशन चुकीचं होतं. साधी आणि सरळ बाब आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या प्रकरणात गांभीर्याने लक्ष द्यावं. मला नाही वाटत त्यांच्याकडनं पण अपेक्षा करणं आपण योग्य राहील, कारण की तो माणूस स्वतः खेळी खेळणारा व्यक्ती आहे. मुळात तो माणूस कधी कोणाला कळालाच नाही. म्हणजे मुख्यमंत्र्यांनीच ही सगळी खेळी केलेली आहे, हे दबक्या आवाजात सर्व ठिकाणून आपल्याला ऐकायला मिळते. येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांची मुख्यमंत्र्यांनी परफेक्ट गेम करून गोची केली. त्यामुळे मला आज इथे सांगायचंय, या सगळ्या प्रकरणामध्ये न्याय होणार आहे का नाही हा नंतरचा जर तरचा प्रश्न आहे. पण येथे आजच मी हे, म्हणजे जेवढा अनुभव आहे, जेवढं वाचन आहे, जेवढं आपण ऐकतोय, जी काही परिस्थिती त्यानुसार, की अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदावर आहेत, अर्थमंत्री आहेत, त्यांचा प्रेशरचा वापर करून या प्रकरणाला काहीही एक अर्थ नाही. आज ह्या मिनिटाला पार्थ पवारला क्लीन चिट मिळालेली आहे. राहिल्या शीतल तेजवानी असेल, इतर 2-3 लोक आहेत, यांना सुद्धा यथावकाश थोड्या दिवसानंतर यांना सुद्धा सोडण्यात येईल. त्यांच्यावरती नॉर्मल गुन्हे दाखल आहेत, काय असं काही खूप मोठं असं दाखवलं नाही. 420चे गुन्हे वगैरे दाखल करते, काही वाढीव कलम असतील. पण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे, तुमच्यासाठी, माझ्यासाठी आणि राज्य सरकारच्या या कार्ट्यांसाठी वेगळा न्याय आहे.
हो, वेगळा न्याय आहे. तुम्ही आणि मी यामध्ये बसत नाही. आपल्यासाठी वेगळं संविधान आहे, यांच्यासाठी यांनी लिहिलेलं संविधान आहे आणि त्यानुसारच ते करत असते. आणि यांच्या दावणीला बांधलेली जी पोलीस व्यवस्था आहे, गृह खातं आहे, ते स्वतःच्याच मुख्यमंत्र्यांकडेच आहे. कसली चौकशी होणार आहे? काय चौकशीमधून बाहेर येणार आहे? मुख्यमंत्रीच जर या खात्याचा प्रमुख आहे आणि तेच पोलीस खातं चौकशी करणार आहे ना, अजित पवारच उपमुख्यमंत्री आणि त्यांच्याच. अरे, चाललंय काय? जनाची नाही मनाची लाज धरा. असले भरपूर प्रकरण आहेत. असल्या भरपूर प्रकरणामधून एखादं अर्ध प्रकरण बाहेर येतं. सर्वात महत्वाचं या सगळ्या प्रकरणात जाता जाता एवढं सांगेल, जी 24 तासचे मुख्य संपादक कमलेश सुतार त्यांच्या पाठपुराव्याला यश आलं, हे प्रकरण बाहेर आलं आणि त्याच चॅनललाच हे सगळ्या प्रकरणाचं क्रेडिट आपण देऊ. कमलेश सुतार, त्यांच्या टीमला, त्यांनी याच्यावर रिसर्च केला. अशा अनेक प्रकरण आहेत. म्हणजे मुख्य एक गोष्ट जर विचारात घेतली तर प्रिंट मीडिया मोस्टली अशा प्रकारच्या रिसर्चमध्ये जास्त काम करत असतो. असा आपला अनुभव आहे. मेनस्ट्रीम मीडिया म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या लोकांना याच्यासाठी थोडा कमी वेळ मिळतो. पण प्रिंट मीडियाची लोक असल्या प्रकारच्या स्टोरीच्या जास्त मागे असतात. 8 दिवस लेट, 10 दिवस लेट, महिनाभर लेट, पण स्टोरीचा पूर्ण पाठपुरावा करून डिटेल्स घेऊन मग ते लोकांना पेपरमध्ये छापलेलं बघायला मिळतं आणि त्याच्यानंतर मेनस्ट्रीम मीडिया याच्यामध्ये कव्हरेज करत असतो. पण यावेळेला तेही उलट झालं. उलट म्हणजे आनंदाची बाब आहे की जी 24 तास सारख्या मेनस्ट्रीम मीडियाने, इलेक्ट्रॉनिक मीडियाने ही बातमी ब्रेक केली आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरवून सोडलाय. थोडक्यात अजित पवारांना एसीत सुद्धा घाम येतोय. कधी कुठून काय ऐकायला मिळेल, आजही त्यांची झोप उडालेली आहे. पवारांच्या प्रकरणामध्ये अजित पवार हे दोषी आहेत की नाही? अहो, मला एक सांगा, लॉलीपॉप घेताना मुलगा आपल्या वडिलांना विचारतो, एखादी सायकल घेताना आपल्या वडिलांना विचारतो. पार्थ पवार 300, 500, 800 कोटी रुपयाचे जमिनीचे व्यवहार करतोय किंवा व्यवहाराला बसणार आहे, हे अजित पवारांना माहित नाहीये. आणि अजित पवार म्हणतात मुलं सज्ञान झाली, सज्ञान झाल्यानंतर ते त्यांचा निर्णय घेऊ शकतात. कसला सज्ञानपणा? म्हणजे अंगाशी अंगलट आल्यानंतर म्हणायचं सज्ञानपणा? म्हणजे आपल्याला जसं सोयीस्कर होईल तशी उत्तरं लोकांना द्यायची आणि लोकांना डॅश 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 समजायचं. म्हणजे लोकांना अर्थच नाहीये. लोक नाहीयेत, बाहुले झालेत, बाहुले. त्यामुळं येत्या निवडणुकीमध्ये अजित पवार असो, मी नुसतं अजित पवार म्हणून बोलत नाहीये, व्यक्तिशः त्यांच्याशी माझा काही संबंध नाही. ते व्यक्ती म्हणून कसे असतील, पण त्यांची भ्रष्टाचाराची जी नीती आहे, ती तशी नीती वापरणारा कुठल्याही राजकीय नेत्याला किंवा त्याचा निषेध हा कायम माझ्याकडनं राहणारच. त्याच्यामुळं अजित पवार सारख्या भ्रष्ट नेत्यांना येणाऱ्या काही दिवसामध्ये त्यांनी जागा दाखवून द्या. त्यांचा जो गट आहे, त्यांनी तो राष्ट्रवादीकडून ओरबाडून घेतलेला आणि नवीन राष्ट्रवादी बनवलेला, त्या गटाला दाखवून द्या. राहता राहिले शिंदे जे आहे, ठाकरेंकडनं गेलेले शिंदेंनी जी सेना उभी केली, त्यांना तुम्ही दाखवून द्या. येत्या काही दिवसात महाराष्ट्राच्या जनतेने या लोकांना यांची लायकी दाखवल्याशिवाय स्वस्थ बसू नये. तरच तुम्हाला जगता येईल, तुमच्या मुलाबाळांना, भविष्यातील पिढीला जगता येईल. येथे एवढंच सांगतो, या सगळ्या प्रकरणात क्लीन चिट मिळालेली आहे असं गृहीत धरून इथून पुढे जर तुमच्या समोर मुख्यमंत्री आले, जर सांगितलं की पार्थ पवार यांचा अर्थार्थी या विषयाशी संबंध नाही, अशी अधिकृत मी नोट्स काढली आणि महाराष्ट्राला कळवतो, तर नवल वाटू देऊ नका. त्यामुळं आज येथेच थांबतो. या सर्व प्रकरणाबद्दल जर काही अधिक माहिती आली तर तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका. मी दीपक आपली रजा घेतो. नमस्कार.